नमस्कार. आज आपण लोकशाही न्यूज या आपल्या चॅनलच्या स्टुडिओमधून आपल्या सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई चव्हाण मॅडम यांची मुलाखत घेत आहोत. तर परवाच 30 एप्रिल रोजी प्रिया मॅडम यांचा वाढदिवस साजरा झाला आणि त्यांच्या या जन्मदिनानिमित्त त्या प्रिया मॅडम यांनी एक सामाजिक प्रेरणा आणि जोपासत एका सामाजिक संस्थेला अन्नदान देऊन त्यांनी हा वाढदिवस साजरा केला. तर चला जाणून घेऊया त्यांच्याकडून काही आपण या मुलाखतीमध्ये त्यांच्या वाढदिवसाबद्दल जाणून घेऊया त्यांच्याकडून. तर प्रियाताई, वाढदिवसानिमित्त आपण अन्नदान करून साजरा करण्यामागची प्रेरणा काय होती आपली? माझ्यासाठी वाढदिवस म्हणजे फक्त सेलिब्रेशन नाही तर काहीतरी देण्याचा दिवस आहे. आणि गरजू आणि अनाथ मुलांसोबत आनंद वाटून घेण्याचा योग घडून आला. त्यामुळे मी अन्नदानाचा निर्णय घेतला होता. मॅडमशी अनौपचारिकपणे गप्पा मारत असताना मी त्यांना सहज विचारलं की मॅडम, तुमचे भविष्यातले काय संकल्पना आहेत? तर त्यांनी सांगितलं की त्यांचे मित्रमंडळ, दानशूर लोक वगैरे असे मुंबईमध्ये त्यांचं फार मोठं सर्कल आहे. मग या लोकांच्याकडून देणगी घेऊन त्या पांडुरंग संस्था किंवा अशा अनेक ज्या संस्था आहेत त्या संस्थांना सामाजिक कार्यात मदत करणे हा त्यांचा फार मोठा हे आहे. आणि त्या लोकांना गरज अनाथ विद्यार्थी आहेत त्यांना अन्नदान करणे, त्यांना एक आरोग्यविषयक सुविधा पुरवणे हे त्यांचं एक फार मोठी इच्छा आहे. त्या दृष्टीने त्या भविष्यात प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी मला बोलता बोलता सांगितलं. आपल्या या खानापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत. यामध्ये मुळी येथील वृद्धाश्रम असेल, अन्य पारे येथील मूकबधीर शिक्षण संस्था असेल आणि आत्ताच आपण जी निवडली धामणी येथील विठ्ठल सांप्रदायिक सहकारी संस्था, तर हीच संस्था आपण निवडण्याचे त्यामागचे कारण काय होते? विठ्ठल सांप्रदायिक शिक्षण संस्था ही शिक्षणासोबत संस्कार देण्याची संस्था आहे. येथे अनाथ आणि गरजू मुलांचे संगोपन होत असल्यामुळे ही मदत करावी असे मला वाटले. या संस्थेबद्दल आपणास काय विशेष जाणवलं? साहेब, आपण एक समाजाचे हितचिंतक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात. प्रियाताईंना आपण एक ज्येष्ठ म्हणून मार्गदर्शन करत आहात. आज त्यांच्या वडिलांच्या स्थानावर आपले स्थान आहे. तर काय समाजाला आपण संदेश द्याल? नाही, प्रियाताईंचा आदर्श घेऊन तरुण पिढीने अशा पद्धतीनेच त्यांचे स्वतःचे वाढदिवस किंवा त्यांच्या नातलगांचे वाढदिवस साजरे करावेत, जेणेकरून की त्यांनी समाजाप्रती आपण जे काही देणं लागतो त्या देण्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा. आजकाल लोक वाढदिवस म्हणजे सोशल मीडिया, ढाब्यावर जेवण वगैरे असेच प्रकार चालू असतात. ते न करता समाजाच्या कुठंतरी ऋणातून मुक्त व्हावं या दृष्टीनं प्रयत्न करावा असं त्यांच्याकडून आदर्श घ्यावा तरुण पिढीनं असं मला वाटतं. रोकडे साहेब, इथून पुढे आपण स्वतः असे काय सामाजिक उपक्रम राबवणार आहात का प्रियाताईंकडून प्रेरणा घेऊन? नक्की. पुढच्या काळामध्ये काय आपला विषय? मी माझं वय आता 55 वर्ष आहे. मी अजून माझा वाढदिवस कधीही साजरा केलेला नाही. पण मी त्यांच्याकडून आदर्श घेऊन आता मी सुद्धा भविष्यात आपल्या वाढदिवसानिमित्त असे काहीतरी उपक्रम करण्याचा नक्की मानस मी तयार केलेला आहे. आणि त्या दृष्टीने मी इतर लोकांनाही त्या पद्धतीने मी प्रवृत्त करेन असं मी या निमित्त नक्की सांगतो. प्रियाताई, या पांडुरंग सांप्रदायिक संस्था जी आहे, तर त्या संस्थेसाठी भविष्यात तिथे काही अनाथ मुले आहेत त्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्या मुलांसाठी आपण काय उपाययोजना राबवणार आहात का? हो नक्कीच पुढे उपक्रम राबवणार आहे. आता जून महिन्यात त्यांची शाळा स्टार्टअप व्हायच्या अगोदर आपण वह्या, पुस्तकं, बॅग्स अशा प्रकारे ज्या शालेय गरजा आहेत त्या आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत त्यांच्या. आणि त्याच्या आधी आपण एक अन्नदानाचा पण कार्यक्रम अजून एकदा ठेवणार आहोतच. ते आपण वेळोवेळी तुम्हाला सांगण्यात येईल. प्रियाताई, सामाजिक कार्याची सुरुवात आपल्या जीवनात कशी झाली? सामाजिक कार्याची जीवनात सुरुवात माझ्या लहानपणापासूनच आहे. माझ्या आई वडिलांकडूनच मी शिकले, जास्त करून वडिलांकडून. त्यांना प्रत्येक गोष्टीला म्हणजे सामाजिक संप्रदायामध्ये प्रत्येकाला मदत करण्याची खूप गरज, म्हणजे त्यांना खूप हौस होते आणि ते कम्प्लीट पण करत होते पूर्ण. त्यांच्याकडूनच मी हे सगळं शिकले आहे, आई वडिलांकडून. खरोखर त्यांना त्यांचा वडिलोर्जित वारसा आहे त्यांना आणि तो त्यांनी जपण्याचा प्रयत्न करतायत. ही अतिशय चांगली बाब आहे. प्रियाताई, आपण या आपला जो आता 30 तारखेचा जन्मदिवस साजरा केला आणि तो आता कुठेतरी पुष्पगुच्छ, हार, तोरण, फुले
आणि पार्टी स्पीड हॉटेलला जाऊन न करता किंवा केक्स बुके न कापता आपण जो त्या संस्थेमार्फत जो साजरा केला, त्यांच्यामध्ये सहभागी झाला, त्यांच्यामध्ये कसं आनंदाने त्यांना केलं, हा तर खूप प्रेरणादायी विषय आहे. तर यापुढे आपण तरुणांना, समाजातील तरुणांना काय संदेश द्याल? मी तरुणांना एकच संदेश देईल, तुम्ही तुमचा वाढदिवस थोडीशी खुशी त्या मुलांसोबत पण साजरी करा, जेणेकरून त्यांच्या तोंडावर आपल्यामुळं काहीतरी स्मित हास्य येईल त्यांच्या तोंडावर आणि त्यांना पण काहीतरी आपल्याकडून प्रेरणा भेटते. असं काहीतरी करा जेणेकरून पुढं भविष्यात त्यांना पण असं म्हणजे त्या मुलांना पण समाधान वाटेल आणि तुम्हालाही त्यामार्फत समाधान वाटेल, की जेणेकरून आपण काहीतरी केलंय बाबा, आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, त्या प्रकारे काहीतरी करावी. फुल ना फुलाची पाकळी थोडीशी मदत करावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण आपल्या चॅनेलला आलात, दिलखुलास गप्पा मारल्या, मुलाखत दिली, त्याबद्दल आपल्या दोन्ही मान्यवरांचे आपले स्वागत आहे. आणि प्रियाताई यांनी हा आपला स्वतःचा वाढदिवस स्वतःसाठी नसून हा थोडासा समाजासाठीही साजरा केला, तर त्यातून समाजातील काही लोकांचंही भलं होतंय ही त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर पुन्हा एकदा त्यांना भावी या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढील आयुष्यास आपण शुभेच्छा देऊया, त्यांना निरोगी आरोग्य लाभो अशी सदिच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया. माझा वाढदिवस माझ्यासाठी नसून हा समाजासाठी आहे.